पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका घोषित झालेल्या आहेत आणि त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांची लगबग सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते। सर्व राजकीय पक्षांकडून आता इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत। यंदा पहिल्यांदाच एकनाथ शिंदेची शिवसेना ही महानगरपालिकेच्या निवडणुका लढतीये आणि त्यामुळे मोठी गर्दी या ठिकाणी शिवसेना भवन मध्ये झालेली आहे। या बाजूला आपण पाहतोय की शक्ती प्रदर्शन करत अनेक जे इच्छुक उमेदवार आहेत ते आता या शिवसेना भवन मध्ये पोहोचलेले आहेत आणि सर्व जागांवर खरं तर शिवसेनेकडून या इच्छुकांच्या मुलाखती या घेतल्या जात आहेत आणि एक उत्साहाचं वातावरण सलग दुसऱ्या दिवशी आपण पाहतोय की या मुलाखती या ठिकाणी घेतल्या जात आहेत। शिवसेनेच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती आहेत नीलमताई गोरे या सुद्धा पाहायला मिळतात आपल्याला। रवींद्र दंगेकर आहेत, शहराध्यक्ष नाना भानगिरे आहेत, अजय भोसले आहेत, असे शिवसेनेचे जे सगळे महत्वाचे पदाधिकारी आहेत ते सुद्धा आहेत। विजय शिवतारे असेल, त्याचबरोबर आमदार तानाजी सावंत यांच्याकडून सुद्धा मुलाखती घेण्यात आलेल्या आहेत आणि एक उत्साहाचं वातावरण सध्या आपल्याला या संपूर्ण शिवसेना भवन मध्ये पाहायला मिळत आहे। आपण नीलम गोरे यांच्याशी बोलणार आहोत नेमकं कशा पद्धतीने या मुलाखती घेतल्या जात आहेत, कारण की ताई आज तुम्ही मुलाखती घेतायत। खरं तर एकनाथ शिंदेची शिवसेना ही पहिल्यांदाच महानगरपालिकेच्या निवडणुका लढतीये, कशा पद्धतीचं वातावरण आहे, उत्साह आहे? खूप वर्षांनी ही निवडणूक महानगरपालिकेची होतीये आणि त्यामुळे प्रचंड असा उत्साह कार्यकर्त्यांच्या मध्ये आहे। आणि आता इथे तुम्ही बघाल इकडे आम्ही 31 ब मधले मुलाखती चाललेल्या आहेत, तर अनेक वर्ष शिवसेनेचे पदाधिकारी म्हणून काम करणारे सगळेजण इथे इच्छुक आहेत आणि त्या इच्छुकांच्या बरोबर आम्हाला सुशिक्षित सुविद्य उद्योजकता याच्यामध्ये काम करणारे जसे लोक आहेत तसंच जनतेचे वाहतुकीचे प्रश्न असतील, आरोग्याचे प्रश्न असतील, पाण्याचे प्रश्न असतील, या सगळ्यावर सातत्याने हे सगळी मंडळी काम करतायत। विशेष म्हणजे एकनाथजी शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना आणि त्याच्या पूर्वीही जो निधी दिलेला आहे ठिकठिकाणी त्याचा सदुपयोग अनेक ठिकाणी झालेला आहे आणि त्यामुळे प्रचंड असा उत्साह दिसतोय। सर्व 41 प्रभागांमधून प्रत्येक ठिकाणून अनेक इच्छुकांनी गर्दी काल आणि आज केलेली आहे। त्यामुळे आज या मुलाखती झाल्या की त्याच्यानंतर पुढच्या आमच्या यादी करून वरिष्ठांकडे पाठवून पक्षश्रेष्ठी म्हणजे शिंदे साहेब आणि श्रीकांतजी शिंदे आणि आमचे बाकीची नेते मंडळी अंतिम निर्णय घेतील। काय तुम्ही मुलाखत घेताना नेमकं काय प्रश्न विचारले जातात इच्छुकांना आणि त्यांची पार्श्वभूमी तपासली जाते का? आम्हाला आता खूप वर्षाच्या अनुभवानंतर थोडंसं एखाद्या डॉक्टरला एखाद्या लक्षणावरून कळतं की हा कितीपर्यंत जुना नवा आहे, ते एक तर आम्ही 90% लोकांना स्वतः ओळखतोय पहिली गोष्ट। त्यामुळे ते नेहमीच कामाचे अहवाल देतात, आणून कार्यक्रमाला बोलवतात, मग आम्ही त्यांना विचारत असतो की तुम्हाला कुठलं काम तुम्ही विशेष केलेलं आहे असं वाटतंय। दुसरं आम्ही त्यांना विचारतो की तुमच्यात राजकीय परिस्थिती काय आहे, त्याचबरोबर कुठल्या प्रश्नावरती तुम्ही काम करताय आणि साधारणपणे पक्षाचं काम त्यांनी किती दिवस केलंय याचा सुद्धा आम्ही अंदाज घेतोय। अशा याखेरीज काही प्रश्न आम्ही गुप्त ठेवतोय, पण असे गुप्त तुमच्यापासून राहत नाही कराय। इतर पक्षातले काही जण येत आहेत का मुलाखत द्यायला तुमच्याकडे? काही जण येत आहेत, फोन करून सांगतायत, त्यांना आम्ही फोनवरतीच विचारून घेतोय आणि मग त्याच्यानंतर ते आम्हाला भेटतात। भेटतात विचारू नका। दुसरीकडे काल तुमची एक शिवसेना आणि भाजपची एक महत्वाची बैठक झाली ज्याच्यामध्ये प्राथमिक जागा वाटपावर चर्चा झालेली आहे। आज तुम्ही मात्र सर्व 41 प्रभागांमध्ये म्हणजे दुसऱ्या दिवशी आज तुम्ही मुलाखती घेताय, हे कसं म्हणजे सर्व जागांवर तुम्ही लढण्याची तयारी करताय आणि दुसरीकडे शिवसेना भाजपची युतीची सुद्धा चर्चा चालू? कालची बैठक जी झाली त्या बैठकीमधला वृत्तांत तुम्ही सगळ्यांनी प्रसिद्ध केलेला आहे। फार प्राथमिक स्वरूपाची चर्चा झालेली आहे आणि आता परत आम्ही एकत्रितपणे बसून पुढचा अंतिम निर्णय दोघांच्याही पक्षश्रेष्ठींकडे कळवण्यासाठी भेटणार आहोत। आणि आजच्या आमच्या मुलाखती आधीच ठरलेल्या होत्या, अजून कुठलाही जागा वाटप कोणाला काय करायचं याचा अंतिम निर्णय झालेला नाही म्हटल्यावरती सर्व ठिकाणच्या मुलाखती घेणं आम्हाला क्रमप्राप्त आहे, कारण कार्यकर्त्यांचा उत्साह आहे, कार्यकर्त्यांची तयारी आहे। जागा किती लढवायला पाहिजे शिवसेनेने? एवढी सगळी मोठी गर्दी आहे, तुम्ही म्हणता की इच्छुकांची संख्या मोठी आहे, शिवसेनेने किती जागा लढाव्यात या युतीमध्ये असं तुम्हाला वाटतं? कारण की तुम्ही प्रमुख आहात पुण्यात। आम्ही आता आज सगळ्यांच्या मुलाखती घेऊन झाल्या की रवींद्र दंगेकर, विजय शिवतारे, अजय बापू, नाना भानगिरे, रमेश कोंडे, किरण साळी सगळे आम्ही असेसमेंट करणार। आता आमच्या महिला आघाडी पण आहे की किती जागांवरती आपल्याला अत्यावश्यक आहे, मग ती माहिती आम्ही माननीय एकनाथजी शिंदे यांच्याकडे पाठवणार। त्याखेरीज उदय सामंत, नरेश म्हस्के यांचं सुद्धा आमच्या पुणे शहरामध्ये त्यांचं याच्यामध्ये सातत्याने लक्ष आहे, त्यांच्याशी बोलून सगळ्यांच्या चर्चेतून ज्या जागा येतील त्या आम्ही साधारण किती आकडा अंदाज असत की तुम्हाला वाटतं की शिवसेनेने पुण्यामध्ये या जागा लढाव्यात?
नाही, मी असं संख्या सांगू शकत नाही. म्हणजे आमचा अंदाज जरी असला तर डॉक्टर तानाजी सावंत आलेले आहेत, त्यांचा निवडणुकीचा गाढा अभ्यास आहे. तर त्याच्यामुळे या सगळ्या याच्यामध्ये आम्ही प्रत्येक प्रभागाचा काय आमची परिस्थिती आहे बघून मग आम्ही संख्या काढणार आहोत. आणि त्यामुळे ही संख्या आम्ही आता सांगणारी नाही. तुम्ही अंदाजाने काय प्रसिद्ध करायचं हा तुमचा अधिकार आहे, तुम्ही माध्यम आहात. परंतु आता मी कुठल्याही याच्यावर भाष्य करू इच्छित नाही. या निवडणुकीमध्ये तुमचे 10 नगरसेवक निवडून आलेले होते, तर त्याच जागा भाजप देण्यासाठी तुम्हाला तयार आहे अशी सुद्धा चर्चा आहे. किमान किती जागा मिळणं अपेक्षित आहे? ज्या तुमच्या सिटिंग जागा होत्या गेल्या वर्षच्या निवडणुकीच्या त्याच्यापेक्षा जास्त अपेक्षा असेल तुमची? मी याच्याबद्दल काहीच बोलत नाहीये. पण भाजप आणि आमचा सातत्याने संवाद चालू आहे, त्यामुळे माध्यमांच्या मार्फत याची संवाद करणं योग्य नाहीये. आमदार तानाजी सावंत सुद्धा आहेत. सर, तुम्ही सुद्धा आज मुलाखती घ्यायला आलेले आहेत. काय वातावरण दिसते तुम्हाला? म्हणजे एवढी मोठी गर्दी आपल्याला बाहेर दिसते. त्याचं उत्तर तुम्हीच दिलं ना. वातावरण काय दिसतं याचं उत्तर तुम्हीच दिलेलं. हे गर्दीचे दिसते, याचा अर्थ महायुतीमध्ये प्रचंड जोश आहे आणि प्रचंड महाराष्ट्रावर चांगला प्रभाव आहे आणि त्याची जी परिणिती आहे, जो तुम्हाला गर्दी दिसते, हा त्याच्यातला एक भाग आहे. पण विषय जागांचा आहे की शिवसेना किती जागा लढणार? कारण की जागा आता सध्या जे चाललंय की कार्यकर्त्याचं मनोगत समजून घेणं आणि आमचा क्रायटेरिया एकच असेल की विनिंग इज द क्रायटेरिया. तिथं कॉम्प्रोमाइज नाही लक्षात. आणि मग भाजपचे काही वरिष्ठ नेते, सेनेचे काही वरिष्ठ नेते एकत्र बसून आम्ही आमचा जो प्रस्ताव आहे आमच्या नेत्याकडे देऊ. भाजपचे जे लोक असतील ते त्यांचा प्रस्ताव नेत्याकडे देते आणि वरिष्ठ लेवलवरती चर्चा होऊन ही युती होणार, ही काळ्या दगडावरची रेग आहे. युती होणार, पण जागा किती असाव्यात तुम्हाला असं? हे वरिष्ठ डिक्लेअर करतील ना. आम्ही आमची फॉर्मॅलिटी जी आहे ते कम्प्लीट करतोय. वी आर असेसिंग आवर कॅन्डिडेट आणि तो आमचा जो ड्युटी आहे ते आम्ही कम्प्लीट करतोय. त्याच्यातनं स्ट्रेंथ जे आहे आमची विनिंग कॅन्डिडेट, त्याची लिस्ट फक्त आम्हाला द्यायची, ती आम्ही काम करतोय. सर, दुसरा एक प्रश्न तुमच्या संदर्भात आहे. म्हणजे तुम्ही इथं आलायत म्हणून विचारतोय की तुमचे चिरंजीव सुद्धा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत, त्यांनी सुद्धा मोठी तयारी सुरू केलेली आहे. तर काय नेमकं शिवसेनेकडून ते लढणार आहेत का इतर पक्षातून त्यांना संधी आहे? शिवसेनेकडं लढणार मी इथं मुलाखत दिली आहे का आता इथे? ते आता बघतील ना. कमिटी आहे सगळी, ते ठरवतील. तो काम करतो हे तुम्हाला माहित आहे. कमिटी डिसाईड करेल, ते मी एकटा नाही डिसाईड करणार. कुठल्या पक्षाकडून लढते ते? येतो ना. आपल्या पक्षाकडे जायची गरजच नाही ना. माझा स्वतःचा पक्ष असताना मी इतर पक्षाकडे का जाऊ? जर लढायचंच असेल तर तो शिवसेनेकडंच लढणार. काय त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. काल तुम्ही बैठक घेतली शिवसेना भाजपची, पण इथं आपण पाहतो की मोठी गर्दी आहे. तर मग किमान किती जागा शिवसेनेने लढाव्यात हा प्रमुख मुद्दा आहे. काल आम्ही क्लिअर कट सांगितलं तुम्हाला की कालची बैठक जी झाली ती प्राथमिक बैठक होती आणि त्या बैठकीमध्ये इन प्रिन्सिपल आपण कसं पुढे जायचं याच्या संदर्भातली चर्चा झाली. निश्चितपणे आमचं म्हणणं होतं की प्रत्येक प्रभागामध्ये एखादी सीट ऍडजस्ट व्हावी. मग कदाचित त्या प्रभागातलं असेल, इकडचं असेल ते, परंतु निश्चितपणे एक चांगलं वातावरण आहे आणि तुम्हाला आवडेल अशा पद्धतीच्या सगळ्या संख्या भाजप, सेना आणि आम्ही मिळून अगदी सामंजस्याने कुठचंही डिस्प्यूट न करता म्हणजे जवळपास 40 ते 41 जागा तुम्हाला, तुम्ही प्रत्येक प्रभागामध्ये एक म्हटलंय. असं आहे की म्हणून मी काय म्हणतो, तुम्ही आकडे नका तुम्ही हे करू आणि कुठेही त्या छोट्याशा बोलण्यावरून युतीमध्ये कुठेतरी खडा पडेल युती होणार हे पक्क आहे, असं ठरलेलं आहे. पण जागांचा विषय की शिवसेना किती जागा लढणार? असं आहे की निश्चितपणे सिटिंगच्या जागा ज्या आहेत त्याच्यानंतर राहिलेल्या जागा आहेत त्याच्यावर निश्चित चर्चा होईल. त्याच्यामध्ये क्रेडेन्शियल निवडून येण्याची क्षमता हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. किती जागा आहेत? 10 जागा सोडून इतर किती जागा आहेत ज्या 2017च्या निवडणुकीमध्ये क्रमांक 2 ला शिवसेना होती? व्हेरीफाय करणार ऍसेस करून आम्ही आमच्या नेत्याला देऊ. भाजपचे वरिष्ठ नेते आणि आमच्या सेनेचे वरिष्ठ नेते ते बसून निर्णय घेतील आम्हाला किती जागा. आम्ही तरी मग 152 जागेवरती आम्ही आमची लिस्ट पाठवू ना. पण दे विल डिसाईड. आमचा रोल आम्ही इथे करतोय, वरिष्ठ नेते त्यांचा रोल करतील. ते म्हणतात की 125 जागा आम्ही जिंकणार आहात. भाजप एकटा 125 जागा जिंकणार. अहो ते बस लिहू द्या ना, आता चर्चा चालू आहे. धन्यवाद. तुम्ही काय बोलणार आहात का? तुम्ही म्हणत होता की 165 जागा लढणार तुम्ही म्हणून. 3 वाजता बोलू ना, आता हे संपत. सगळे 3 वाजता व्यवस्थित बोलतो. तर सगळे शिवसेनेचे प्रमुख नेते पुण्यातले आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये या इच्छुकांच्या मुलाखतींना सुरुवात आहे.
महायुती म्हणूनच हे दोन्ही पक्ष निवडणुकीला सामोरं जाणार आहेत. मात्र जागांसंदर्भातला काय निर्णय आहे तो अजूनही ठरलेला नाहीये. पण समाधानकारक जागा आम्हाला मिळतील असा दावा शिवसेनेचा आहे. ज्या जागा गेल्या वेळेस जिंकलेल्या आहेत त्यापेक्षा अधिक जागा या शिवसेना मागेल असं सुद्धा म्हटलं जाते आणि त्यामुळे आता शिवसेनेच्या पारड्यामध्ये किती जागा येतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. कॅमेरामन तुषार ननावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.